नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपले खूप व्हिडिओ चालत आहेत. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात. तर आजही आपल्याकडे थोडे आपल्यापेक्षा खूप वयाने मोठे व्यक्ती आलेले आहेत. त्यांच्यासोबतही खूप गोष्टी घडलेल्या आहेत. तर चला त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? मी अमित अशोक शिंदे. बरं. काय करता सर तुम्ही? मी श्री हनुमान विद्यालय देवकरवाडी येथे ज्युनियर क्लर्क म्हणून कामाला आहे. बरं. आणि काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? माझ्याबरोबर अनुभव सांगायचा तर माझ्या स्वतःबरोबर व मित्रांबरोबर घडलेला अनुभव आहे. आणि हा अनुभव एकाच ठिकाणी सलग 2 वर्ष घडलेला आहे. बापरे! म्हणजे तुम्ही त्या एकच जागेवर दोनदा गेले होते? दोनदा गेलेलो. बरं. कसे काय अनुभव घडले होते? आणि त्याच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला असं का वाटलं की मिस्ट्री टॉक्सवरच हा तुमचा अनुभव शेअर करावा म्हणून? आता तुमचा चॅनलचं मी पूर्ण सगळे व्हिडिओ मी पाहत असतो. मला खूप छान वाटतं. म्हणजे येणारे जे असतात ते प्रत्यक्षदर्शी असतात. आणि त्याच्यामुळे तुमचा चॅनल हा रिअली हे मला वाटलं आणि माझा अनुभव मी इथं शेअर करू शकतो याची मला पूर्ण खात्री झाली, म्हणून मी हा अनुभव इथं शेअर करतोय. बरं. सरांचा आणि आपलं खूप दिवसापासून ॲक्च्युअली कॉन्टॅक्ट चालू होतं. कधी त्यांना टाईम भेटत नव्हता, कधी आपलं टायमिंगचं थोडंसं मॅनेज होत नव्हतं. पण आज सडनली योगायोग झाला आणि विदिन 2 तासामध्येच आपला सगळा प्लॅन झाला आणि आता आपण शूटला बसलेलो आहोत. तर सर आता सुरुवात करूयात. तर कसं काय सुरुवात झाली होती प्लीज सांगा? तर सुरुवात अशी आहे की मी राहू या ठिकाणी प्रॉपर राहणार आहे. तर आमच्या गावात गुढीपाडवा सणानिमित्त देवाची देवदेवतांच्या सोंगाचा कार्यक्रम होतो. सोंगाचा कार्यक्रम म्हणजे काय? देवदेवतांचा एक धार्मिक कार्यक्रम असतो सोंगाचा. आणि त्यात मी स्वतः पण सहभाग घेत असतो. म्हणजे देवाचं सोंग घ्यायचं? हां. आणि ते लोकांचं एक मनोरंजन असतं करमणूक. कारण आमचा एक धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे आमच्या तिथं हे तमाशा वगैरे काही चालत नाही, ऑर्केस्ट्रा वगैरे. तर ह्याच कार्यक्रम असतो आणि ही किती वर्षापासून आहे आम्हालाही माहिती नाही. तर ती आता परंपरागत आहे. आमच्या वडीलही काम करत होते, मीही काम करतोय आणि माझ्यासारखे असंख्य अनेक समाजातली लोकं त्यात काम करतात. तर ह्या सॉन्गाची आवड असल्यामुळे माझे मित्र आणि मी आम्हाला ह्याची आवड आहे. आणखी आपल्या जवळपास कुठं असा कार्यक्रम होतो का याची उत्सुकता आम्हाला असते. आणि हे उत्सुकता असल्यामुळे जिथं कुठं कार्यक्रम होते असतात माहिती होतं, तिथं आम्हाला जाण्याची इच्छा असते. त्या दिवशी आम्ही जाण्याचा तर प्लॅन करतून जात असतो आणि तिथली कला आम्ही पाहत असतो आणि त्यातून काही नवीन घेण्यासारखं असतं, ते नवीन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो व आमच्या कार्यक्रमात त्याचा काय उपयोग होईल याच्यासाठी ते आम्ही प्रयत्न करत असतो. तर रामनवमी या दिवशी शिरूर तालुका गोनाटमसे म्हणून गाव आहे. तर तिथंही असा धार्मिक कार्यक्रम असतो सोंगाचा. आणि ते पाहायला जायचं असं माझ्यापेक्षा एक वयस्कर मित्र आहेत 2. त्यांनी असंच रात्री आम्ही जेवण वगैरे केलं 9-9:30 वाजता. बसलो. म्हणले आपल्याला जायचं आहे. म्हणलं कुठे? तर म्हणले गोनाटमसेला. म्हटलं कुठे आहे ते? तो मित्र पोस्टात कामाला आहे. तो काय मोठा आहे वयस्कर आणि पोस्टात कामाला असल्यामुळं तो म्हणला मला रस्ता माहिती आहे, तर तुम्ही काय काळजी नका करू, चला आपण जाऊन येऊ, जवळ आहे म्हणला शिरूर तालुक्यात. ठीक आहे म्हटलं. मग जेवण वगैरे झालंच होतं. माझी एक गाडी आणि त्या मित्राची एक गाडी आणि माझ्या गाडीवर एक मित्र आकाश म्हणून आणि त्याच्या गाडीवर संदीप म्हणून मित्र होता. आम्ही असं 4 निघालो. तर आमच्या घरापासून अगदी जवळ शिरूर तालुका जवळ आहे. बेमा नदी क्रॉस केली की शिरूर तालुका लगेच येतो. तर नावरा म्हणून गाव आहे. तिथे आम्ही गेलो. गोडगंगा साखर कारखाना आहे, तिथं समोर हॉटेल होतं. रात्री उशिरापर्यंत चालू होतं. तर तिथं आम्ही चहा वगैरे घेतला. आता इथून पुढे म्हणलं कसं जायचं? चला म्हणलं जवळ आहे, इथून निरवी वगैरे जायचं. त्याच्या पुढे गेले काही मग विचारू कुणाला तरी. मग आम्हाला जाणवलं की ह्याने आम्हाला खोटं सांगितलं, ह्यालाही माहिती नाही रस्ता. फक्त बरोबर जायचं होतं, कुणाला तरी बरोबर हवं आहे म्हणून ह्याने आम्हाला घेऊन आला. साधारण वेळ काय झाली असेल? आता आम्हाला ॲक्च्युली घरातून निघताना 9:30 पावणे 10 वाजले होते. तर साधारणतः नावऱ्यामध्ये जायला 1 तास लागतो. म्हणजे साधारणतः 11 वाजले असतील आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास. मग नावऱ्यातून आम्ही पुढे गेलो. चहा वगैरे घेण्यात 10-15 मिनटं गेला आमचा आणि मग आम्ही निघालो. मग गाडीवर संदीप नावाचा मुलगा होता, म्हणजे माझ्यापेक्षाही तो मोठा आहे, एक 4-5 वर्षांनी. तो माझ्या गाडीवर बसला आणि आकाश त्याच्या गाडीवर बसला. मग आम्ही निघालो. माझी गाडी पुढे होती
गाडी पुढे होती, जायचो. जिथं कोण व्यक्ती दिसल, एवढ्या रात्री कोण भेटणं अशक्यच होतं, पण तरी कोणी दिसलं तरी विचारायचो रस्ता कुठे, इकडे जायचं रस्ता कुठे. मग ते सांगायचे की ह्या बाजूने जा, त्या बाजूने जा. मग निर्वे म्हणून गाव आहे, तिथं एक सांगितलं, दूध डेअरीज होती, उशिरापर्यंत चालू होती. त्यांनी सांगितलं की असं सरळ सरळ जा, तुम्हाला दरणाच्या पलीकडे जावं लागेल आणि तिथून पुन्हा वरती परत माघारी येऊन तुम्हाला त्या गावात जावं लागेल. मग मी पुढे माझी गाडी पुढेच होती. चालत होतो, खूप वेळ चाललो. अर्धा तास गाडी चालतच होते. आणि रात्रीचं काही वर्दळ नसल्यामुळे फास्ट थोडी होती. आणि रामनवमी म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, त्याच्यामुळे काही थंडी वगैरे काय नसायची. तर जात होतो, तर त्या धरणाच्या अलीकडे एक खूप मोठा टर्न आहे, मोठा टर्न आहे. तिथं अचानक अशी थंड जुळू खावा लागली. म्हणजे म्हटलं एवढं उन्हाळ्यात आपल्याला थंडी का वाजते. ठीक आहे म्हटलं, काहीतरी हवामानात तर आता निसर्गाचं कोण मालक नाही काहीतरी फरक असेल. गेलो तर एक रस्त्याच्या अगदी कडेला, साधारणतः 12 वाजलेच आले होते, एक म्हातारा माणूस लघवीला बसल्यागत दिसला, खाली जमिनीवर कोपऱ्यात अगदी या बाजूला, आणि आजूबाजूला घरही नाहीत. मग म्हणलं आपल्याला रस्ता विचारायचा आहे, कोण आहे. मग आमच्या चारी आम्ही तिथं थांबलो. तर माय काही विचारलं नाही, पण तो पोस्टात जो कामाला होता मोहम्मदबाई, त्याने विचारलं, बाबा आम्हाला गोनाट मसेल जायचं आहे, हा रस्ता जातो का. तो माणूस 1-2 मिनटं झालं काय बोलला नाही, काय नाही. आम्ही म्हटलं का हा काय आवाज देत नाही. मग 2 मिनटं आणखी त्याच्याकडं आम्ही म्हटलं, परत त्याने आवाज दिला, बाबा आम्हाला गोनाट मसेल जायचं, रस्ता कुठे. असं बोलतो. आम्ही एकमेकांकडं पाहतोय आणि खाली पाहतोय, तर तो म्हातारा व्यक्ती गायब. आणि त्या आजी नव्हते, एकटाच म्हातारा माणूस होता. हां, तो म्हातारा माणूसच गायब झाला. आम्ही जे घाबरलो, पटकन गाडी चालू केली आणि पूर्ण जोरात, जितक्या फास्ट नेता येईल तेवढ्या जोरात आम्ही गेलो. धरण क्रॉस केल्याच्या नंतर पुढे एक वस्ती होती, तिथे जाऊन 15 मिनटं थांबलो. थोडा रिलॅक्स झालो. गावात कुणी जागं नव्हतं, पण बाहेर एक माणूस झोपलेला होता. पण ज्यावेळेस तुम्ही तिथून निघालात, गावात गेलात, त्यावेळेस तुम्हाला कुठं गाड्यावर काय दिसलं नाही? नाही, अजिबात नाही. तर धरणच होतं ना, धरणावरनं जायचं होतं. आणि ते धरण तुम्हाला माहिती आहे रात्री कसं भयानक दिसतं. हो, आवाज वगैरे त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं काय डिस्कशन झालं नाही का ग्रुपमध्ये तिथून जासपर्यंत? आम्ही थांबलोच नाही डिस्कशनला. जेव्हा आम्ही पलीकडे गेलो, ते वस्ती होती एक, त्या वस्तीत तिथे थांबलो. त्या एक माणूस झोपलेला होता, त्याला उठवलं, पाणी प्यायला घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं थांबलो. म्हणलं हे आपल्याबरोबर झालं काय. म्हटलं की तो माणूस कोण होता आणि गेला कुठे. तो झोपलेला माणूस होता, त्याला आम्ही म्हणलं हे असा प्रकार आमच्याबद्दल घडला. म्हणलं हे असं काय. ते म्हणले किती वाजलेत. तर आम्ही बघितलं तर 12 वाजूनच गेले होते. म्हणजे त्यावेळेत आम्ही तिथं त्या पिरियडला, त्या टायमिंगला बरोबर होतोच. मग त्या माणसाने सांगितलं की हे इथे एक व्यक्ती दिसतो म्हटले, तर तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला काही त्याचा त्रास झालेला नाही, फारक्यात वाचले. मग आम्ही म्हणलं आता गोनाट मसेल जायचं रस्ता. मग त्यांनी सांगितलं की या धरणाचे हा चढा, या धरणाच्या कडेकडेने रस्ता आहे, तो रस्ता सरळ त्या गावात जातो आणि तुम्ही त्या गावात जा. मग आम्ही त्या दिवशी गेलो. उगंच आलो असं झालं पण तरी आता इतक्या लांब आलोय म्हणून गेलो. त्या गावात गेल्याच्या नंतर ते कार्यक्रम थोड्या वेळ बघितला. इच्छाच राहिली नाही बघण्याचा, कारण की डोक्यात सगळं तेच फिरत असेल ना. तरी बघितलं. आता म्हटलं लगेच माघारी जायची पण इच्छा होत नाही. आता म्हटलं आलंय तर सकाळ होईपर्यंत काय जायचं नाही तिथंच राहिली. तिथंच आम्ही कार्यक्रम बघितला. कार्यक्रम बघितल्याच्या नंतर एक 4:30-5 वाजले. लोक सगळे जायला निघाले, तर आम्ही निघालो. येताना त्या रस्त्याचे तिथे आम्ही थांबलोही नाही जास्त वेळ, म्हणजे बघितलंही नाही त्या कॉर्नरला. फास्टमध्ये आम्ही आलो, घरी आलो. कोणी कोणाशी बोललं नाही, जो तो आपापल्या घरी गेला. आम्ही झोपलो. पण दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास प्रत्येकाला जाणवला.
काय जाणवलं त्रास? थोडी भीती मनात राहिली, कोणाला कणकणी वगैरे आली. पण औषधोपचार घेतले तरी काही आराम पडत नसायचं. थोडंसं मग ज्याच्या त्याच्या पद्धतीने काय असेल ते देवधर्माचा कुलाचार करून ते झाले क्लिअर. पण हा किस्सा जेव्हा आम्ही मित्रांमध्ये सांगितला, म्हणजे आता दुसऱ्या वर्षी कसा किस्सा घडला हे तुम्हाला सांगतो. दुसऱ्या वर्षी सांगितलं की आमच्याबरोबर अशा घटना घडल्या होत्या. अच्छा, हा म्हणजे हा पहिल्या वर्षी काढलेला. मग आमचा विषय झाला की असं असं घडलं आमच्याबद्दल. तर थोडंसं भयानक होतं. म्हणलं करायचं काय? म्हणले ते बाकीचे आणखी 5-7 जण होते. हे असं काय नसतं म्हणले. आम्ही येणार म्हणले आता पुढच्या वर्षी आपण जायचं. अच्छा, चॅलेंज. चॅलेंज. पुढच्या वर्षी आपण जायचं म्हटले आणि कोण म्हातारा आहे त्याला बघायचं म्हटले. आम्हाला पण पाहायचा. अरे ठीक आहे नका जाऊ, नको म्हटलं आता परत काय आपली जाण्याची इच्छा नाही. तरी म्हणले नाही नाही जायचंच. कशाला उगाच छेडायचं हां. त्याला? आणि बरोबर ते असा विषय झाला. म्हणलं चेष्टा करत असतील. पण बरोबर पुढच्या वर्षी जेव्हा रामनवमी पुन्हा आली त्या दिवशी पुन्हा रात्री सगळे जमले आणि चुलत भावाचीच एक हॅपी गाडी होती टेम्पो. 10 ते 12 जण आम्ही जमलेलो. चला म्हणले जायचं आपल्याला कोणाटमध्ये. अरे म्हणलं नको. नाही नाही जायचंच. बरं म्हणलं चला. मग आम्ही सगळे बसलो. काय पुढे बसले काय मागं बसले. मी तर मागंच बसलेलो. ठीक आहे म्हणले. मग जाताना गप्पा. मग ते असा म्हणजे सगळं ते आम्ही हे करू ते करू, कसा म्हातारा असतो न काय तुम्ही गाभारली न काय. ठीक आहे म्हणलं. बहादूर पान दाखवायला. आता म्हणले आपण एवढे जण आहेत बघू कोण काय करतंय. ठीक आहे म्हणलं. आता गेल्यावर ज्यावेळेस आम्ही जायला निघालो रस्ता माहितीच होता. जाताना काय कुणाला विचारण्याची गरज पडली नाही काय नाही. कारण 1 वर्ष आम्ही येऊन गेलतो त्याच्यामुळे माहिती होतं. मग चाललो आम्ही पुढे. गाडीत चालली अशीच रात्री निघालो उशिरा. तर जेव्हा आम्ही त्या कॉर्नरपाशी आलो तर त्यांना अगोदरच सांगितलं का कॉर्नर आलाय इथे आम्हाला दिसला होता. त्यावेळेस काय वेळ झाली असेल साधारण? थोडं लवकर होतं आम्ही 11-11:30 वाजेपर्यंत असेल. पण ते सगळे म्हणले हा कॉर्नर आहे. पण कुणीच दिसत नाही म्हटले. मग म्हणले आता काहीच नाही म्हणले. तुम्ही काहीतरी खोटं बोलता म्हणले. तुमची काहीतरी आम्हाला फसवलं किंवा काहीतरी. ठीक आहे म्हणलं. मग जेव्हा आम्ही धरण क्रॉस केलं आता आम्हाला माहिती होतं ना धरणाच्या कडेने वरती जायचं आणि रस्त्याने सरळ जायचं. तर आम्ही गेलो तर खूप मोठा खड्डा त्या रस्त्याला. म्हणजे रस्ता नाहीच. असं ओकरलेलं. दोन्ही बाजूला ते माती बिती टाकलेली मोठ्या JCB वगैरे लावून. आणि म्हणलं हा रस्ता बंद केला आहे आणि इकडे डांबरी आहे. तर म्हणलं पुढून कुठं तरी रस्ता असेल. हा काहीतरी काम चाललं असेल म्हणून बंद असेल. घ्या म्हणलं पुढे घ्या म्हटल्यावर ठीक आहे. माझा चुलत भाऊच गाडी चालवत होता. ठीक आहे म्हणलं आपण जाऊया. आता काय म्हणलं 15-20 मिनटात पोचू आपण. गाडी तो चालवत होता. तर गाडी जवळपास खूप वेळ चालली. कुठे वस्ती लागत नाही, कुठं रस्ता लागत नाही. सरळ रस्त्याने गाडी चालली. डांबरीच होते. पण आम्हाला वरती धरणाकडे जायला असा कुठे रस्ता सापडत नाही. गाडी 2 तास 2.5 तास चालली. तो चुलत भाऊ म्हटला अरे गाडीतलं डिझेल संपत आलं. ते गाव कुठे आहे म्हटला. आता म्हणलं तर आम्हाला हाच रस्ता माहिती होता. तो तर उकरलेला होता. आता हा रस्ता कुठून कसा जातो हे माहिती नाही. मग आम्ही पुढे आलो. असंच विचारत 2.5-3 तासांनी त्या गावात पोचलो. बापरे. हां. गाडीत 2.5-3 तासांनी त्या गावात पोचल्याच्या नंतर मग ते कार्यक्रम थोडासा आम्ही एन्जॉय केला त्या वर्षी. कारण त्या वर्षी असं काही वाटलं नाही की आपल्याबरोबर काय झालं आहे. रिलॅक्समध्ये. तर मग चला म्हणले पुढे जायचं. पण म्हणलं आपला रस्ता आता खूप लांब आहे. डिझेल वगैरे टाकावंच लागेल काय. तर मग ते डिझेल वगैरे तिथं जवळपास गावात मिळालं थोडंसं. आम्ही ते टाकलं गाडीत. पण आता म्हटलं जायचं आहे. तर आम्ही ज्या गेल्या वर्षी म्हणजे आदल्या वर्षी ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता आम्हाला तिथून गाड्या येताना जाताना दिसत होत्या. अरे म्हणलं इथून तर गाड्या येतात जातात. मग आम्ही थांबलो. त्यांना म्हणलं हा रस्ता नाही म्हणले हा रस्ता चालूच आहे. अहो म्हणलं नाही ओकरलेलं होतं खड्डा होता आम्हाला खाणलेलं दिसलं. आम्ही फिरून आलो. चला म्हणले आमच्याबरोबर. ते 2 व्हीलरवाले म्हणले. आम्ही बरोबर येताना बघितलं. जेव्हा आम्ही त्या स्पॉटला आलो ना तर तिथं खड्डा नाही, कुठं ओकरलेलं नाही. बापरे. किंवा जिथं याच्या अगोदर खांदलेलं असेल आणि माती वगैरे भरलेली असेल असंही काय नाही. एकदम क्लिअर रस्ता होता.
अरे म्हणलं हे काय झालं आपल्याबरोबर. आता हा अनुभव माझ्या एकट्याबरोबर नाही किंवा आमच्या चौघांबरोबर नाही. जे 10-12 जण होते सगळ्यांना हे दिसलं. रस्ता तोच होता का? रस्ता तोच. पण जेव्हा आम्हाला जाताना जे उकरलेलं दिसलं ना, ते येताना दिसलं नाही. किंवा ह्याच्या अगोदर उकरलेलं जेव्हा असतं तेव्हा ते आपल्याला जाणवतं ना इथं खड्डा होता किंवा गाडी दडदड वगैरे करतो. बुजवलेला असेल किंवा काय, तसं काहीच नाही. एकदम क्लिअर. एकदम क्लीन. अरे म्हणले आता मग ते घरी आले. म्हणले नाही आपल्याबद्दल आहे ना काहीतरी चकवा हा प्रकार आहे आता हे. आणि ते पहिला जो तुमचा प्रकार झाला होता, जो माणूस जे आजोबा तुम्हाला दिसले होते, त्याच ठिकाणी हा प्रकार झाला का? त्याच ठिकाणी म्हणजे थोड्याशा अंतरावर. फक्त धरण क्रॉस करून आल्याच्या नंतर. धरण फक्त मध्ये. हां. आणि मग आम्ही येताना मग गाडी पंक्चर झाली, गाडी बंद पडली. ह्या अशा अनेक गोष्टी आमच्या बरोबर घडल्या. म्हणजे येताना असं. आणि आता नंतर कळालं सगळ्यांना की जरी ती व्यक्ती आम्ही जे सांगितलेलं जो म्हातारा माणूस जरी दिसला नाही किंवा जे शक्ती असतात ते जरी काही दिसल्या नाहीत, तर ते चकवा हा प्रकार करून बुद्धी कसं फिरवायचं हे काम करतं. म्हणजे त्यांनी त्याचं अस्तित्व दाखवलं. मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर कोणाला काही त्रास वगैरे झाला का? त्याच्यानंतर तर कुणाला नाही जास्त त्रास नाही झाला. पण परत पुढच्या वर्षी जाण्याची कोणी ताकद नाही झाली. म्हणजे हा होता तुमचा अनुभव. मित्रांनो, हा होता शिंदे सरांचा अनुभव. आणि या अनुभवामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं की ते असंच की गोष्टींना चॅलेंज करू नका. प्रत्येक वेळेस गोष्ट दिसतेच असं नाही. त्या गोष्टी अस्तित्व त्यांचं दाखवण्यासाठी कुठल्याही लेवलला जाऊ शकतात. त्यामुळे विश्वास नसेल तरीही ठीक आहे, पण या गोष्टींना चॅलेंज करू नका. आपल्या या व्हिडिओतून हेच शिकायला भेटलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हालाही असा तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर आपण गुगल फॉर्मची लिंक ही दिलेली आहे. नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.